जय भीम जय शिवराय मित्रांनो, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळाकडून राबवण्यात येणाऱ्या बांधकाम कामगार योजनेचा जर तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरला असेल आणि तुमचा जर ऑनलाईन फॉर्म भरलेला चुकीचा आलेला असेल, त्याचे कारण काहीही असो, तुम्ही MBOCW वेबसाईटवरती लॉग इन केल्यानंतर तुम्हाला त्याचे कारण काय आहे ते दिसेलच। आज रोजीच्या 4 महिने अगोदर मी एक फॉर्म भरला होता जो रिजेक्ट झालेला आहे। तर त्याचे कारण दिलेले आहे, योग्य प्राधिकारी यांनी निर्गमित केलेले प्रमाणपत्र सादर करावे, म्हणजेच ठेकेदाराचं प्रमाणपत्र मला जोडायला सांगितलेलं आहे। तर मी एक प्रॉब्लेम आता फेस करतोय, तो प्रॉब्लेम तुम्ही पण फेस करत असाल। तो प्रॉब्लेम असा आहे की तुम्ही सर्व डॉक्युमेंट रेडी केलेलं आहे, तुम्ही फॉर्मसुद्धा ऑनलाईन भरलेला आहे, ज्या काही त्रुटी सांगितलेल्या आहे त्या त्रुटीचे निर्गमन तुम्ही केलेलं आहे, पण तुम्हाला ऑप्शन येतो इथं सेव्हचा। सेव्ह करून OTP पाठवल्यानंतर किंवा OTP सबमिट केल्यानंतर एरर व्हाईल अपलोडिंग ॲप्लिकेशन हे एरर दाखवत आहे। तर याचे निराकरण कसे करायचे हे आपण पूर्ण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मी हा फॉर्म तुमच्यासमोर लाईव्हमध्ये भरणार आहे, पाहूया आपण हा फॉर्म कसा एररमधून बाहेर पडेल आणि पूर्णपणे सबमिट होईल। वेबसाईटवरती गेल्यानंतर तुम्हाला सुरुवातीला न्यू वर्कर रजिस्ट्रेशन इथे क्लिक करायचं आहे। यानंतर सर्व डिटेल ऑटोमॅटिक येईल, फक्त तुम्हाला सुरुवातीला काही इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे भरावी लागणार आहे। ते म्हणजेच तुम्हाला सुरुवातीला भरायचं आहे तुमचा जिल्हा कोणता आहे ते, आणि यानंतर ज्यांचा फॉर्म भरायचा आहे त्यांचं आधार कार्ड, त्याचा नंबर तुम्हाला टाकायचा आहे। यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे। मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला प्रोसेस फॉर्म करून यामध्ये तुम्हाला सुरुवातीला त्याची जे काही त्रुटी लागलेली आहे आणि जे काही रेजिस्ट्रेशनचे कारण आहे ते तुम्हाला समजून येईल। सुरुवातीला ते महत्त्वाचं राहणार आहे, त्यामुळे त्याच्याकडे व्यवस्थित लक्ष द्या। इथे तुम्हाला जावक दिनांक चेंज करायचा आहे। त्यानंतर जावक क्रमांक आणि ठेकेदाराचं नाव। यानंतर डॉक्युमेंट व्यवस्थित आहेत का नाही ते चेक करून घ्या। चेक करून झाले असेल तर अपलोड करा। सुरुवातीला तुम्ही ज्या ब्राउझरमधून फॉर्म भरला होता तिथून फॉर्म क्लिअर करून घ्या, म्हणजेच टॅब क्लोज करायचा आहे आणि त्यानंतर त्याची हिस्ट्री तुम्हाला डिलीट करायची आहे। मी फाईल अपलोड केलेली आहे। प्रत्येक फाईल अपलोड करणे गरजेचे नाही, जिथं तुम्हाला त्रुटी दिलेली आहे ती त्रुटी फक्त तुम्ही कंप्लीट करायची आहे। त्यानंतर सेव्ह बटनवरती क्लिक करा, तुम्हाला एरर दाखवलेला आहे, म्हणजेच तुम्हाला ऑल क्लिअर डॉक्युमेंट करायचे आहेत, म्हणजे सर्व फाईल अपलोड करायचे आहेत। ओके दाबून अपलोड करा। या ठिकाणी सर्व फाईल अपलोड केलेल्या आहे। सेव्ह बटनवरती क्लिक करा आणि OTP पाठवा आणि OTP सबमिट करून घ्या। या ठिकाणी आपण OTP सबमिट केलेला आहे, वेट करा आणि तुम्हाला या प्रॉब्लेमचं सोल्युशन मिळालेलं आहे, म्हणजेच फॉर्म सबमिट झालेला आहे। मी या ठिकाणी ओकेवरती क्लिक करतो, तुम्ही लाईकवरती क्लिक करा। आता समजून घ्या तुम्ही हे प्रॉब्लेम कसं सॉल्व झाला। तर सुरुवातीला मी क्रोममधून फॉर्म भरला होता आणि यानंतर त्याची हिस्ट्री क्लिअर केली। दुसरं आपण ब्राउझर डाउनलोड केलं आणि त्या ब्राउझरमध्ये आपण हा फॉर्म भरलेला आहे। तर ब्राउझर चेंज करणे किंवा टॅब क्लोज करून हिस्ट्री क्लिअर करून दुसऱ्या ब्राउझरमध्ये ही फॉर्म भरणे, एवढं एकच सोल्युशन आहे त्यावरती। आता या त्रुटीनंतर तुम्हाला हा व्हिडिओ समजून घेणं गरजेचं आहे, त्यामुळे हा व्हिडिओसुद्धा पाहून घ्या आणि यानंतर समजून घ्या तुम्हाला भांडी कोणती मिळणार आहेत ते पाहण्यासाठी क्लिक करा या व्हिडिओवरती।